नमस्कार मित्रांनो, बघा आता पी-एम किसानचा जो हप्ता आहे, तो शेतकऱ्यांना बरेच दिवस झाला येऊन गेलेला आहे. त्यानंतर आता नमोचा हप्त्याचं चाललेली आहे चर्चा. शेतकऱ्यांना आता कधी भेटेल, काय भेटेल, अशी आशा लागलेली आहे. आणि त्यानंतर मग आता इतरत्र बातम्या आपण पाहतच आलो आहोत, आहे का नाही, एकत्रित 2 भेटन, काही एक भेटतोय, हे पाहत आलेलो आहोत आपण. अशा बऱ्याच बातम्या आहेत. पण जो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे, तो काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. मग आता तो कधी जमा होतोय, काय होतोय, आहे का नाही, शेतकऱ्यांना असं लागलेले आहे. त्यानंतर पाठीमागं आता महानगरपालिकेच्या निवडणुका वगैरे झाल्या, त्यानंतर निकालही जाहीर झाले, आचारसंहिताही संपली. त्यानंतर आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेही काय होणार आहे, लागणार आहे. असं म्हणलं तरी काही अडचण नाही, कारण त्याच्या आता निवडणुकाही जवळ आलेल्या आहेत. आणि त्यामुळं मग आता नेमका त्या मध्यंतरी आता कधी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे ₹2000 आहेत, ते कधी भेटतात, काय भेटतात, हे का नाही, एक शेतकऱ्यांना काय लागलेले आहे, का आशा लागलेली आहे. आता बरेच दिवस झाले आहे बघा ते ₹2000 येऊन. आणि त्यामुळं मग त्यानंतर मध्यंतरी बऱ्याच दिवसाचा खंडही पडलेला आहे, कालावधी गेलेला असल्याकारणानं शेतकऱ्यांना आता काय झालेली आहे, त्याची एक आतुरता लागलेली आहे. आणि त्यामुळं मग तो हप्ता कधी येईल, काय येईल, अ, बऱ्याच वेळेस विचारणा होत असते. आणि त्यामुळं मग तो हप्त्याची जी तारीख आहे, ते आणखीन अद्याप आता हा जो चालू आहे जानेवारी 2026, त्याच्या एंडिंगला म्हणजे 26-27 तारखेच्या आसपास काय होणार आहे, हप्ता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर तो काय होणार आहे, जमा होणार आहे. जे पात्र शेतकरी आहेत, जे इथून पाठीमागं त्यांना अविरतपणे हप्ते येत आहेत, आलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, हा हप्ता जमा होणार आहे. इथून पाठीमागचे हप्ते त्यांना जमा झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर महा-डी-बी-टी थ्रू काय होणार आहेत, हे पैसे जमा होणार आहेत, जमा केले जाणार आहेत. त्यामुळं मग कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही. हे बंद वगैरे पडलेले नाहीत. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हप्ते चालूच आहेत. आणि जानेवारी एंडिंगच्या काय होणार आहे, तर कारण नंतर मग फेब्रुवारीमध्ये आपल्या ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत, तर लागणारच आहेत त्या. त्यानंतर इलेक्शन वगैरे, परत आचारसंहिता. आणि त्यामुळं मग आता हे जो मधला जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये काय होणार आहे, तर तुम्हाला सर्व निधीची तरतूद वगैरे सगळं झालेले आहे. सर्व पैसेही काय केलेले आहे, शासनाने जमावजमी करून शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त वर्ग करणं बाकी आहे. आणि मग ते वर्ग कधी करतील, तर जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये काय होईल, शेतकऱ्यांनाच्या खात्यावर हे जे ₹2000 हप्ता आहे ना, ते काय होणार आहे, जमा केला जाणार आहे. त्यामुळं मग फक्त बाकी काहीच नाही. ज्या शेतकऱ्यांना पाठीमागचा हप्ता आला नसेल, त्यांनी आपल्या बँकला आधार लिंक करून ठेवायचं आहे. आणि बाकीचं मग काय, मोबाईल वगैरे लिंक, के-वाय-सी, जर आपला अकाउंट बंद पडेल असलं तर के-वाय-सी वगैरे करून ठेवायची आहे. मग त्यामुळं मग डायरेक्ट हप्ता काय केला जातो, महा-डी-बी-टी थ्रू डायरेक्ट तुमच्या अकाउंटला, म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत का नाही, तर त्यांच्या खात्यावर काय केला जातो, हा हप्ता डायरेक्ट ट्रान्सफर केला जातो. येत्या लवकरच काय केला जाईल, हप्ता त्यांच्या खात्यावर, म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल. शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं आहे, काळजी करायची गरज नाही. हे हप्ता काय बंद पडलेला नाही, ही अविरतपणे चालणारी योजना शासनाने काय केलेली आहे, आखलेली असल्याकारणानं हप्ता वगैरे बंद पडला जाणार नाही. फक्त विलंब झाला तो, मध्ये निवडणुका होत्या महानगरपालिकेच्या वगैरे, नंतर नगर परिषद, नगरपंचायत आधी, नंतर महानगरपालिका, आता नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, लगातार निवडणुका लागल्या असल्या कारणानं मग थोडासा त्याला काय झालेला आहे, विलंब झालेला आहे. बाकी त्याला काहीच कारण नाही दुसरं. कारण आचारसंहिता वगैरे ह्या सर्व काही गोष्टीमध्ये आल्यानंतरच मग त्यामुळं विलंब झाला आहे. आणि विलंब झाल्यामुळं मग थोडासा शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे आज टाईम लागलेला असल्या कारणानं थोडासा पैसे येण्यास उशीर झालेला आहे. आणि लवकरच हे पैसे काय केले जाणार आहेत, शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. ते महा-डी-बी-टी थ्रू, म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यावर हे पैसे काय होतील, आले जातील. कुठं काही करायची गरज नाही. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे काय झाले जातील, सर्व शेतकऱ्यांना काय झाले जाणार आहेत, येणार आहेत. मग त्या शेतकऱ्यांनी काळजी वगैरे करायची गरज नाही, निश्चिंत राहायचं आहे. धन्यवाद.